खतरनाक पाऊस चालू आहे आज. सगळं बाल्कनीत पाणी येतं. फ्रायडे आज आणि मी सकाळी रेडी होऊन पण आज ऑफिसला नाही गेले, कारण एवढा पाऊस होता आज सकाळपासून की घराच्या खाली जाऊन मी पुन्हा वर आले, कारण मला ना ऑटो बुक होत होती ना पाऊस पण थांबत नव्हता ना. ऑलमोस्ट रात दिवसभरच पाऊस होतो आहे. तर आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, 5:30-5:45 झाले. मी आमच्या दोघांसाठी चहा करते. और ये बिस्किट भी है आज. अजून माझं ऑफिसचं काम बरंच बाकी, पण म्हटलं आता थोडासा चहा घ्या म्हणजे थोडं फ्रेश वाटेल. तर फ्रायडेला आज वैभव मला चालले बाहेर जेवायला घेऊन, कारण काम करून लेटपर्यंत आय डोंट फील लाईक कुकिंग. सॅटर्डे आणि मी हे जेवायला बोलवलं आहे. आता मी वैभवला देते जाऊन जेवायला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सॅटर्डे तुम्ही बघितलंच असेल की मी सकाळी आज पहिले मस्त स्वयंपाक केला. आम्ही दोघांनी पोटभर जेवण केलं. आणि कालपासून इतका पाऊस होतोय पुण्यात लगातार कंटिन्यू. आज पण सकाळी होता, आता थोडं उघडलं आहे. 11 वाजले, पण आभाळ तर खूप आहे, दुपारी ती येईलच. सो आता आहे ना वैभवला एका फंक्शनसाठी जायचं आहे, त्याच्या मित्राच्या एंगेजमेंट की लग्न आहे, आय डोंट नो. सो त्यांच्याकडे घालायला पॅन्ट नाही. आणि मी तुम्हाला दाखवते की माझे झाडं किती वाढली. झाडं नाही, सॉरी, माझी भाजी. हे बघा, ही पालकची भाजी आणि ही मी सगळ्यात स्टार्टिंगला लावलेली, आता चांगली मोठी वाटते. याच्यात मिक्स आहे कोथिंबीर आणि मेथी कोथिंबीर छोटूसं कुबेर प्लांट. सो चला, आता ऑलमोस्ट आवरलं, जेवण वगैरे झाले, सगळं आवरून आम्ही निघालो आहे. आणि पावसामुळे तर बघू कसं काय होतं. रेडी? येस. कशासाठी शॉपिंग करायला चालले तुम्ही? असं काय फंक्शन आहे? एक मित्राची एंगेजमेंट आहे, त्याच्यासाठी थोडं बघितलं, झाला परत पाऊस सुरू. एकदम बारीक बारीक पाऊस आहे. ओ, ह्याचं जायला नवीनच लावलंय. लोक काय करायचे, इथून आहे ना लहान पोरांचं जे होतं ना, काय म्हणतात त्याला, ते ते गार्डन मधून घालायचे. ते खराब होत होतं म्हणून त्यांनी केले वाटतं ते. मग आम्ही आता निघालोय. सीट बेल्ट लाव. यस. आणि आम्ही आता चाललोय. मला एक गोष्ट पुण्याची जी आवडत नाही सध्या, ती म्हणजे, तुम्ही सांगा. मोस्ट काय म्हणते, भंगार थिंग, ट्रॅफिक. खरंच, म्हणजे बाकीच्या ठिकाणी तरी 1-2 मिनिटं सिग्नलची ट्रॅफिक ठीक आहे बाई, इथं एवढी मोठी ट्रॅफिक असते, किलोमीटरवर ट्रॅफिक लागते. एका सिग्नलवर माणूस निघूच नाही शकत, 5-6 सिग्नल जाता निघायला. एवढं अवघड परिस्थिती. एवढं सुंदर वातावरण आहे, कंटिन्यू पाऊस होतोय. कसं वाटतंय तुम्हाला? गारगार. एवढा पाऊस आहे, मला रिग्रेट होते आता मी ते उगा घराच्या बाहेर पडलो. घरी गपचूप झोपलो असतं तर चांगलं झालं असतं. काय आलं फिरून कपडे बघ राहिलो, पण अजून ते बी पसंत नाही आली. ते बहुत सर्च करताय आहे की नाही चांगलं. खूप सारे ट्राय केल्यानंतर आम्हाला एवढं काही पसंत नाही पडला. आता आम्ही चाललोय दुसरीकडे, गोईंग बॅक होम. मी आता जाऊन पण ऑलमोस्ट आलो आहे घरी, 5 मिनिटात पोहोचणार आहे. आणि आज असा फर्स्ट टाइम झाला आहे आमच्या दोघांचे मागचे 4 घंटे एकदम बी भांडण नाही झाले. कसं वाटतंय? बरं नाही वाटत आहे का? खरंच यांनी आज थंड घेतलं होतं, त्याच्यामुळे आमचं बिलकुल भांडण नाही झालं. पाहिलं ना, दोघातून एकाने शांत राहिलं पाहिजे, कळलं का? तुरा ना मग काहीच तुम्ही बघू शकता की हातांना आणि मोबाईलला पावडर का लावली जाते.
रिझन पबजी खेळायला सॉफ्ट. अरे बाई खतरनाक. आम्ही ना बाहेरून जाऊन आलो पण धड मला झोप पण येईना आणि रोज ऑफिस असल्यावर जेवण झालं इतकी झोप येते. पावसाला घेतो की थांबण्याचं नावच नाही घेते, इतकी गार हवा आहे मस्त. सो आता माझी इच्छा झाली चहा प्यायची, कारण आमचा रोजचा टाईम आहे चहा प्यायचा. 4:30-5ला रोज आम्ही ऑफिसमध्ये चहा प्यायला जातो. सो आता मी माझ्यासाठी 1 कप आणि वैभवसाठी अर्धा कप चहा बनवते, कारण त्यांना थोडंच पाहिजे. बघा बाहेरचं वातावरण, कंटिन्युअस पाऊस आहे. मला ना जास्त चहा पावडर आणि आलं टाकून असा लाल लाल चहा आवडतो. प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या कॅटेगरीतले लोक आहे, ज्यांना दुधासारखा व्हाईट चहा आवडतो की असं थोडा लाल सर जास्त चहा पावडर टाकलेला आवडतो. कारण आमच्या घरी पण अर्धे लोक असे ना अर्धे लोक तसे. आय एम द वन जिला की जास्त चहा पावडरवाला चहा आवडतो, एकदम असा कडक. या वातावरणात खरं तर मस्त चहा आणि गरमागरम भजे पाहिजे, पण तेलकट खाणं पण जास्त चांगलं नाही, म्हणून थोडा चहा ठीक आहे. कारण किती वेळेस करणार ना, हे तर वातावरण 4 महिने असंच राहतं, रोज रोज भजी खाऊ शकतो. हॅलो एव्हरीवन. तर ना असंच मी माझं कपाट आवरत होते आणि मी म्हटलं की माझ्या जेवढ्या साड्या इथे आहे माझ्याकडं, त्यांचं मी तुम्हाला आज एक हॉल दाखवते. म्हणजे मी माझ्या सगळ्या साड्यांचा हॉल करणार आहे, ज्या माझ्याकडे आता इथे. कारण माझ्या अर्ध्या साड्या माझ्या सासरी आहे, अर्ध्या माझ्या माहेरी आहे आणि अर्ध्या इथे. तर आता ज्या इथे आहे त्या मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा गाईज, ही साडी ही वाली ही माझ्या ह्या वर्षीच्या संक्रांतीची आहे, जी मला वैभवने घेतली. ही पैठणी जी की मला खूप आवडते आणि आता मी जस्ट रिसेंटली एका लग्नाला घातली होती. थोडी चुरमटली आहे, ड्राय क्लीनला द्यायची पण ती तशीच राहिली आहे, जी की खूप भारी पण दिसते. ही मला माझ्या पहिल्या संक्रांतीची आहे आणि ही पण आमच्या घरी घेतलेली आहे माझ्या पहिल्या संक्रांतीसाठी. आणि हा या साडीचा ब्लाऊज आहे. आणि ही एक साडी आहे जी रस्ट ऑरेंज कलरची आहे. ही आमच्या घरी लग्न होतं तेव्हा माझी मम्मी पप्पांनी त्यांनी आहेराची साडी घेतली आहे, जी की अशी खूप मस्त आहे कांजीवरम स्टाईलमध्ये. आणि ही साडी जी की मला माझ्या नंदेने म्हणजे माझ्या पल्लवीताईने घेतली होती जेव्हा मी लग्नानंतर फर्स्ट टाईम त्यांच्या घरी गेले होते तेव्हा. आणि ही साडी तर तुम्ही बघितलं रिसेंटली मी घातली होती. ही माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाची आहे. सो यस, ही पण खूप मस्त आहे. ही एक कॉटनची साडी जी खूप मस्त आंबा कलरची आहे आणि जी की मी ऑनलाईन घेतली होती. आणि एक मिनिट मी हिच्यावरचा ब्लाऊज दाखवते तुम्हाला. हे बघा, हिच्यावरचा ब्लाऊज पण एवढा सुंदर आहे आणि त्यानं मी असं बॅकलेस शिवलेलं आहे, जे की खूप सुंदर दिसतं, खूप भारी आहे आणि ती दिसती पण छान. याची लिंक मी तुम्हाला देऊ शकते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी ऑनलाईन घेतली, जी की खूप छान, फॅब्रिक एवढं सुंदर आहे तिचं. ही एक दुसरी साडी आहे जी की मी ही पण ऑनलाईन घेतलेली आहे आणि ही अशी माहेश्वरी स्टाईलमध्ये खूप छान दिसते ही पण. आणि हिचं ब्लाऊज ब्लॅक कलरचं आहे. सो यस, ही एक साडी आहे, ही खूप जुनी साडी आहे. हिचा आहे बघा पदर असा आहे आणि ही खूप स्पेशल साडी, कारण ही माझ्या मम्मीची एंगेजमेंटची साडी, म्हणजे ही माझ्या आईची साडी आहे, जी तिने तिच्या एंगेजमेंटला घातली होती, जी मला खूप आवडते म्हणून मी घेऊन आले. आणि हे बघा, ही एक साडी आहे जिचं की खूप मस्त भरलेलं पूर्ण असं हे नेटची, जी की थोडी स्काय ब्ल्यू कलरची, जास्त पण नाही आहे, थोडा वेगळा स्काय ब्ल्यू आहे. आणि जी मी माझ्या लग्नाच्या आधी घेतलेली आहे आमच्या प्री वेडिंग शूटसाठी, जी की खूप सुंदर आहे ही. हे बघ, त्याच्यावर डिझाईन पण एकदम छान आहे. ही माझ्या एका सणाची आहे, दिवाळीची, जी की खूप आवडते मला. मी ही खूप वेळेस घातली, इतकी छान दिसते आणि एकदम छान आहे ही साडी आणि माझी फेवरेट आहे. आणि ही पण माझ्या मम्मी पप्पांनी त्यांनी आहेराची घेतलेली आहे, जी आमच्या घरी जेव्हा लग्न होतं तेव्हा तुम्ही घातलेली पाहिली असेल मला, जी की ही पण खूप छान दिसते. आणि आता एक लास्ट राहिलेली साडी आहे, जी की माझ्या लग्नाची साडी नऊवारी, जी की
एकदम बॉटल ग्रीन कलरची आहे, जी की खूप सुंदर दिसते बघा अशी. ही मी माझ्या लग्नाची 9 वारी आहे, जिला मी आता 6 वारी करून घेतलं आहे, जे की खूप छान दिसते. आणि हिच्यावरचा ब्लाऊज मी हिचा नव्हता शिवला, दुसरा ब्लाऊज शिवला, तो पण खूप सुंदर आहे. मी तुम्हाला तो पण दाखवते. वरचा हा ब्लाऊज आहे तो की खूप छान आहे. तुम्ही बघा ना त्याच्यावरची डिझाईन, तो एवढा छान दिसतो त्या साडीवर, एकदम वेगळा लुक येतं त्यांनी. हे मी साडीवर सोडून दुसरा घेतला होता आणि तो शिवला होता, जो की खूप छान आहे. आता सध्या इथे माझ्याकडे एवढ्याच साड्या आहे. सो नेक्स्ट टाईम जेव्हा मी घरी जाईन तेव्हा मी माझ्या घरीचे ठेवलेल्या त्या साड्यांचा हॉल बनवेल. आणि नेक्स्ट तुम्हाला काय बघायला आवडेल, ड्रेस वगैरे, तर ते पण सांगा, मी तुम्हाला त्याचा पण हॉल देऊ शकते. सो प्लीज. आणि हॉल व्हिडिओ करून सगळ्या साड्या बाहेर काढल्या, आता त्या मी ठेवते नीट. आणि थोडं माझं कपाट पण आवरायचं आहे, ते पण आवरते. आणि प्लीज कमेंट करून सांगा सगळ्या लेडीज की तुम्हाला माझ्या साड्या कशा वाटल्या. आणि ज्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत त्या त्याच्यात मी लिंक पण देऊ शकते. इफ यू वॉन्ट तुम्ही मेसेज करा किंवा कमेंट करा, आय शेअर द लिंक. सो येस, एवढे खूप कमी साड्या आहे माझ्याकडे, एवढं मला माहिती आहे. कारण मी जसं पाहिलं आहे की लोकांकडे खूप मोठं साड्यांचं कलेक्शन असतं, जे की माझ्याकडे बिलकुल नाही आहे. माझ्याकडे खूप मोजक्या साड्या आहे. आणि आताशी माझ्या लग्नाला 2च वर्ष झाले. सो 2 वर्षात जेवढे सण आले तेवढ्यानंच साड्या घेतल्या आहे फक्त. सो यस. आणि घरच्या पण आहे, अजून घरी पण बऱ्याच साड्या. सो मी दाखवल तुम्हाला त्या. संध्याकाळी आता एक मस्त झोप काढली आणि आता स्वयंपाक करते. 7 वाजले, कारण कढी करणार आहे. आणि कढीसोबत आहे ना मस्त राईस करणार आहे व्हाईट. आज प्रत्येक वेळेस ती मी मसाला राईस करते, पण आज व्हाईटच करते म्हणलं, छान, खूप दिवसाचं नाही केलं. राईस झाला आहे. आम्ही भाजी पण करते कढीसोबत खायला. पहिले म्हणलं होतं की नाही करी, पण म्हणलं नंतर थोडी करते व्हाईट राईस म्हणून. हे बघा मस्त अशी कढी रेडी, भाजी पण रेडी.